इयत्ता 7वी, विषय भूगोल, पाठ 3, भरती ओहोटी, स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा स्वाध्याय पाहण्याआधी पाठ्यपुस्तक पान क्रमांक 9वर आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. तर या ठिकाणी आकृती 3.1 अ आणि आकृती 3.1 ब या चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. त्याखाली काही प्रश्न दिलेले आहेत पहा. पहिला प्रश्न, दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहेत की वेगवेगळ्या ठिकाणची आहेत? उत्तर, दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहेत. दुसरा प्रश्न, दोन्ही छायाचित्रांमधील पाण्याबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा. आकृती 3.1 अ मध्ये समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे दिसत आहे, तर आकृती 3.1 ब मध्ये समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचे दिसत आहे. तिसरा प्रश्न, अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात? उत्तर, अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला भरती ओहोटी म्हणतात. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 15, स्वाध्याय. स्वाध्यायातील पहिला प्रश्न, जोड्या लावून साखळी बनवा. तर या ठिकाणी आपल्याला अ गट, ब गट आणि क गट यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्यांच्या जोड्या लावून साखळी बनवायची आहे. यातील पहिला पहा, लाटा. वारा भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही होतात. दुसरा आहे केंद्रोत्सारी प्रेरणा. पृथ्वीचे परिवलन, वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. तिसरा आहे गुरुत्वीय बल. चंद्र, सूर्य व पृथ्वी पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते. चौथा, उधाणाची भरती. अमावस्या सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते. पाचवा आहे भांगाची भरती. अष्टमी चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशांनी कार्य करतात. प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. यातील पहिला प्रश्न, भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. उत्तर, सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे भरती ओहोटीच्या बाबतीत चंद्राची गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरित्या कार्य करते. म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. दुसरा प्रश्न, काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बनतो. उत्तर, काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते, त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते. अशा भागात तीव्राची वने झपाट्याने वाढतात. अशा भागात किनारी भागातील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते, त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बनतो. तिसरा प्रश्न, ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते. उत्तर, जेव्हा एखाद्या रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते, तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो, त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले जाते व तेथे भरती येते. भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील 2 रेखावृत्तावरील पाणी ओसरते व त्याच वेळी तेथे ओहोटी येते. अशा प्रकारे ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न, जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा. उत्तर, जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही साधारणपणे दुपारी 1:12 व
त्यापुढील भरतीची वेळ ही साधारणपणे संध्याकाळी 7:25 अशी असेल. दुसरा प्रश्न. ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल, त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण सांगा. उत्तर. ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल, त्यावेळी 107° पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल. कारण पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. 73° पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस 107° पश्चिम रेखावृत्त आहे. तिसरा प्रश्न. लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा. उत्तर. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. सागर तळाशी भूकंप झाल्यावरही लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीचा उद्रेक हे देखील लाटा निर्माण होण्याची कारण आहे. प्रश्न चौथा. पुढील बाबींचा भरती ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा. यातील पहिला आहे पोहणे. भरती ओहोटीच्या वेळा माहीत करून घेऊन पोहण्यास जाणे योग्य ठरते. भरतीच्या त्याचप्रमाणे ओहोटीच्या काळातही समुद्रात खूप आत जाऊन पोहणे धोकादायक ठरते. सर्वसाधारणपणे भरतीच्या वेळी समुद्र किनाऱ्याजवळच्या भागात पोहणे योग्य ठरते. दुसरा आहे जहाज चालवणे. भरतीच्या वेळी जहाज समुद्र किनाऱ्यावरून सागर जलात नेणे व सागर जलातून समुद्र किनाऱ्यावर आणणे अधिक सोपे असते. त्यामुळे भरतीच्या वेळेचा अभ्यास करून जहाज चालवले जाते. तिसरा आहे मासेमारी. भरतीच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मासे समुद्रकिनारी भागात व खाडीच्या भागात येतात. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. चौथा आहे मीठ निर्मिती. भरतीच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणावर समुद्राचे पाणी किनाऱ्याजवळच्या भागात येते. त्यामुळे भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिठागरांमध्ये साठवून त्यापासून मीठ बनवणे फायदेशीर ठरते. पाचवा आहे सागरी किनारी सहलीला जाणे. भरती ओहोटीच्या वेळा माहीत करून घेऊन सागरी किनारी सहलीला जाणे योग्य ठरते. भरतीच्या वेळी सागरी क्रीडा प्रकारांचा योग्य खबरदारी घेऊन आस्वाद घेणे शक्य होते. प्रश्न पाचवा. भांगाची भरती ओहोटी या आकृती 3.8चे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न पहा. आकृती कोणत्या तिथीची आहे? उत्तर. ही आकृती अष्टमी या तिथीची आहे. दुसरा प्रश्न. चंद्र, सूर्य, पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे? उत्तर. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती ही चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनात याप्रमाणे आहे. तिसरा प्रश्न. या स्थितीचा भरती ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल? उत्तर. या स्थितीमुळे सरासरीपेक्षा लहान भरती व सरासरीपेक्षा लहान ओहोटी निर्माण होईल. यानंतर प्रश्न सहावा. फरक स्पष्ट करा. यातील पहिला आहे भरती व ओहोटी. उत्तर. भरती. सागर जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय. तर सागर जलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते, तर ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते. यातला दुसरा पहा. लाट व सुनामी लाट. लाट. वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते, तर सागर तळाशी झालेल्या भूकंप व ज्वालामुखीमुळे सुनामी लाट निर्माण होते. लाट विनाशकारी नसते, तर सुनामी लाट विनाशकारी असते. प्रश्न सातवा. भरती ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते ते लिहा. उत्तर. भरती ओहोटीचे चांगले परिणाम. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात,
त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो. भरती ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. भरती ओहोटीच्या प्रक्रियेमुळे वीज निर्माण करता येते. भरती ओहोटीमुळे तीव्राची वने व किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते. भरती ओहोटीचे वाईट परिणाम. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. मासे पकडण्यासाठी गेलेल्या कोळ्यांच्या जहाजांना देखील अपघात होऊ शकतो.